प्रथमम अर्जितम विद्या, पहिल्यांदा विद्या ग्रहण करावी. विद्या ग्रहण केल्यावर काय होतं तर आपण अभ्यास करावा. अभ्यास केल्यानंतर आपल्याला आपल्या जीवनाचं साध्य आणि साधन कळतं. मग तो अभ्यास काय करतो तर पै अभ्यासाची निबळे एकागते अंतराळे व्याघ्र सर्प प्रांजळे केली की आपल्याला अभ्यास आपल्या जीवनामध्ये योग्य ते मार्गदर्शन करून जातो. मग अभ्यास केल्यानंतर आपण काय करावं, द्वितीय अर्जितम ब्रह्म, आपण कामापुरता पैसा कमवावा. दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण धन अर्जित करावं आणि तिसऱ्या टप्प्यात आयुष्याच्या आपण कमवलेलं धन दान धर्म आणि सत्कर्मासाठी आपण वापरावं. या 3 टप्प्यात जर आपलं आयुष्य आपण जगलो नाही तर आपला शेवट हा फार वाईट होतो. एका मदमस्त फकीराचं वाक्य सांगतो ऐका. प्यास लगती है तो आदमी को पनघट की याद आती है, प्यास लगती है तो आदमी को पनघट की याद आती है, लाज लगती है तो औरत को घूंघट की याद आती है, बड़ी बेरहम है ये जिंदगी, जब बुढ़ापा करीब आता है तो उस पगले को भगवान की याद आती है, भगवान की याद आती है. म्हणजे जेव्हा आपलं आयुष्य संपतं तेव्हा आपल्याला भगवंताची आठवण येते आणि मग आपल्याला विचार येतो आपण आयुष्यभर काय केलं, आपण आयुष्यभर परमार्थ केला का, आपण आयुष्यभर कोणती कामं केले हे आपल्याला आठवतो. मग ह्या 3 टप्प्याचं आयुष्य आपण चांगल्या पद्धतीने जर जगाल तर आपल्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही.